मुलांनो, हा आपला शेवटचा टॉपिक आहे ट्रिगोनोमेट्री मधला. इथं आपलं ट्रिगोनोमेट्री संपेल. ट्रिगोनोमेट्री मध्ये फाइंड व्हॅल्यूज ऑफ अदर रेशोज. फाइंड व्हॅल्यूज ऑफ अदर रेशोज इफ वन रेशो इज गिवन. नेमके रेशोज किती आहेत? बरोबर ना, वन रेशो इज गिवन. रेशो म्हणजे गुणोत्तर. ट्रिगोनोमेट्रिक रेशोज किती आहेत? ट्रिगोनोमेट्रिक रेशोज तर एवढे आहेत, 1 2 3 4 5 6. हे 6 ट्रिगोनोमेट्रिक रेशो आहेत. पैकी एक देतात आणि बाकीचे विचारतात. तर त्याकरता आपल्याला दोन मेथडनी सोडवता येतं. एक आहे मेथड 1 युजिंग डेफिनेशन्स ऑफ रेशोज, गुणोत्तराची व्याख्या वापरून. आणि मेथड 2 आहे युजिंग आयडेंटिटीज, समानता वापरून. दोन्हीही शिकवून झालेला आहे. जो सुरुवातीचा पार्ट होता ज्याच्यामध्ये व्हॅल्यूज ऑफ ट्रिगोनोमेट्रिक रेशोज होतं, म्हणजे sin 30 इज इक्वल टू 1/2, sin 45 इज इक्वल टू 1/√2, sin 60 इज इक्वल टू √3/2. ह्या ज्या सगळ्या व्हॅल्यूज होत्या आपल्या माधुरी दीक्षित फॉर्म्युला, त्यानुसार लक्षात घ्या तिथं आपण सगळ्या ह्या डेफिनेशन्स पाहिलेल्या आहेत सुरुवातीला किंवा 9वी मध्ये सुद्धा. बरोबर. आणि ह्या ज्या आयडेंटिटीज आहेत त्या आपण आता बघितल्या प्रूफ बघत असताना. ह्या ठिकाणी आपण ह्या आयडेंटिटीज बघितल्या. या ठिकाणी डेफिनेशनचा वापर आपण या ठिकाणी करत असताना कुठल्या ह्याच्यामध्ये तर वर्ड प्रॉब्लेम्स मध्ये केला. वर्ड प्रॉब्लेम्स मध्ये आपण डेफिनेशनचा वापर केला आणि प्रूफ्स मध्ये जे सिद्ध करा, शो दॅट, याच्यामध्ये आयडेंटिटीचा वापर केला. जे दोन्ही गोष्टी आपल्याला परिचयाच्या आहेत. आता हे आठवत आहेत का एवढं बघायचं आहे. या आठवत आहेत का हा फार महत्वाचा भाग आहे, लक्षात घ्या. मग मेथड 1 मध्ये डेफिनेशन्स आहेत. व्हॉट इज साइन थीटा? साइन थीटा म्हणजे समोरची बाजू भागिले कर्ण. मग समोरची बाजू म्हणजेच काय? अपोजिट साइड ऑफ थीटा. अपोजिट साइड ऑफ थीटा डिवायडेड बाय हायपोटेन्यूज, म्हणजे थीटाच्या समोरची बाजू भागिले कर्ण. कॉस थीटा म्हणजे काय? लगतची बाजू भागिले कर्ण, म्हणजे ऍडजसंट साइड ऑफ थीटा डिवायडेड बाय हायपोटेन्यूज. म्हणजेच मराठीमध्ये कसं होईल? कॉस थीटा बरोबर थीटाच्या लगतची बाजू भागिले कर्ण. टॅन थीटा म्हणजे काय? तर संबालंबा. संबालंबा म्हणजे समोरची बाजू भागिले लगतची बाजू, म्हणजे अपोजिट साइड ऑफ थीटा. अपोजिट साइड ऑफ थीटा डिवायडेड बाय ऍडजसंट साइड ऑफ थीटा. बघा सर, कळतंय का? टॅन थीटा म्हणजे संबालंबा, समोरची बाजू भागिले लगतची बाजू. कोसेक थीटा हे कुणाच्या उलट आहे? तर साईनच्या उलट आहे. कोसेक थीटा हे कुणाच्या उलट आहे? साइन थीटाच्या उलट आहे. म्हणजेच लक्षात घ्या, कोसेक थीटा म्हणजे साइन थीटाच्या उलट, म्हणजे ह्याला उलट मारायचं. इथं साइन थीटाला उलट मारायचं म्हणजे हायपोटेन्यूज डिवायडेड बाय अपोजिट साइड ऑफ थीटा, उलट मारलं. सेक थीटा हे कॉस थीटाच्या उलट आहे. सेक थीटा हे कॉस थीटाच्या उलट आहे. कॉस थीटा काय आहे? ऍडजसंट साइड ऑफ थीटा डिवायडेड बाय हायपोथेनियस, याच्या उलट मारा. म्हणजे लक्षात घ्या, हायपोथेनियस म्हणजे हायपोटेन्यूज कर्ण भागिले ऍडजसंट साइड ऑफ थीटा. ऍडजसंट साइड ऑफ थीटा म्हणजेच थीटाच्या लगतची बाजू, कर्ण भागिले थीटाच्या लगतची बाजू, उलट. टॅन थीटा म्हणजे संबालंबा, त्याच्या उलट कॉट थीटा. म्हणजे कॉट थीटा म्हणजे लंबा संबा, हे त्याच्या उलट संबालंबाच्या उलट लंबा संबा. समोरची बाजू भागिले लगतची बाजू, याच्या उलट लगतची बाजू भागिले समोरची बाजू. म्हणजेच ऍडजसंट साइड ऑफ थीटा डिवायडेड बाय अपोजिट साइड ऑफ थीटा. ऍडजसंट साइड ऑफ थीटा डिवायडेड बाय अपोजिट साइड ऑफ थीटा. लक्षात येते का? बघा, कॉट थीटा. दीज आर द डेफिनेशन्स. आणि ह्याचा वापर करून आपल्याला हे एक्झाम्पल सोडवता येतात. एक रेशो दिला तर दुसरा रेशो काढता येतो युजिंग पायथागोरस. पायथागोरसचा वापर करून पण आपल्याला करता येतो. ह्याच्यामध्ये पायथागोरस वापरायला लागतो. आयडेंटिटीज कसे येते? तर कोसेक थीटा म्हणजे काय? इथे आहे सर, कोसेक थीटा म्हणजे साइन थीटाच्या उलट. कोसेक थीटा म्हणजे साइन थीटाच्या उलट, दॅट इज 1/sin थीटा. कळते का? बघा, पहिली आयडेंटिटी. सेक थीटा म्हणजे काय? सेक थीटा म्हणजे कॉस थीटाच्या उलट. सेक थीटा म्हणजे कॉस थीटाच्या उलट 1/cos थीटा. कॉट थीटा म्हणजे काय? तर कॉट थीटा म्हणजे टॅन थीटाच्या उलट.
कॉट थीटा म्हणजे टॅन थीटाच्या उलट, म्हणजे 1/tan थीटा. कळलंय का बघा? या ठिकाणी टॅन थीटा म्हणजे काय, तर ही डेफिनेशन आपण वापरलेली आहे. जे आपण टेबल काढलं माधुरी दीक्षितचं, त्याच्यामध्ये हा फॉर्म्युला वापरलेला आहे. टॅन थीटा म्हणजेच काय सांगा सर, तर साइन थीटा डिवायडेड बाय कॉस थीटा. साइन थीटा डिवायडेड बाय कॉस थीटा इज इक्वल टू टॅन थीटा. आता टॅनच्या उलट कॉट आहे, टॅनच्या उलट कॉट आहे, मग ह्याला फक्त उलट करा, म्हणजेच कॉस थीटा डिवायडेड बाय साइन थीटा. हे शेवटचे तिन्ही फॉर्म्युले स्क्वेअरचे आहेत. शेवटचे तिन्ही फॉर्म्युले जे आहेत ते स्क्वेअरचे आहेत. हा जो फॉर्म्युला आहे तो आहे, लक्षात घ्या, साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. हा सेक स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा. कोसेक स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 प्लस कॉट स्क्वेअर थीटा. पाठ पाहिजेच. हे फॉर्म्युले तुम्हाला पाठ झाले. जनरली आत्ताच्या या एक्झाम्पल्समध्ये 1 इज गिवन अँड फाइंड अदर रेशोज, त्याला हे पहिल्यांदा वापरायला लागते. शेवटच्या 3, लास्ट 3 आर व्हेरी इम्पॉर्टंट, आणि मग ह्या वापरायच्या. तुमच्या लक्षात येते का बघा सर? आता आपण दोन्ही बघूया सर. इथं हे एक एक्झाम्पल आहे, हे की साइन थीटाची किंमत दिलेली आहे आणि कॉस थीटा विचारलेला आहे. एकूण 6 आहेत सर. हे त्यातलं एक दिलेलं आहे साइन थीटा आणि विचारलंय कॉस थीटा, आणि ते दोन्ही पद्धतीनं मेथड 1 मेथड 2 यांनी आपल्याला या ठिकाणी सोडवता येतं. इथं लक्षात घ्या, प्रॉब्लेम सेट मध्ये हे गणित आहे. साइन थीटाची किंमत आहे 11/61. ह्याच्यामध्ये कॉस थीटा त्यात सांगितले युझिंग ट्रिगोनॉमेट्रिक आयडेंटिटीज. आता ऍक्च्युली हे एक्झाम्पल जे आहे ते पुस्तकात सोडवून दिले, बिकॉज दिस इज द सॉल्व्ड एक्झाम्पल इन युअर टेक्स्ट बुक. त्यामुळे मी त्याचा आन्सर दिले. ह्याला आपण होमवर्क मानूया, बरोबर आहे सर? तर म्हणजे हे समजा जर होमवर्कचं आपण गणित घेतलंय, सॉल्व्ड आहे, बरं, ह्याला होमवर्क आपण घेतो. हे एक्झाम्पल आत्ता घेऊया. या पद्धतीनंच सोडवायचं. सोडवत असताना आपल्याला पहिल्यांदा आपण ट्रिगोनॉमेट्रिक आयडेंटिटीज वापरायच्या आहेत. म्हणजे ह्या आल्या आयडेंटिटीज, ह्याला आपण मेथड 2 म्हणायचं. म्हणजे इथं आपण मेथड 2 पहिल्यांदा वापरून टाकू सर, विषय संपलायचा. मग मेथड 1 न कसं वापरायचं तेही बघू. मग या ठिकाणी साइन थीटा हा दिलेला आहे सर. इथं साइन थीटा इज इक्वल टू 11/61. ह्याला म्हणायचं, लक्षात घ्या, गिव्हन, म्हणजेच याला म्हणायचं पक्ष. आता साइन दिलेला असता कॉस काढायचा आहे सर. मग साइन आणि कॉस त्यासाठी हा फॉर्म्युला आहे. ह्यात साइनची किंमत घातली की कॉस मिळते, यात साइनची किंमत घातली की कॉस मिळते. एवढा एक फॉर्म्युला वापरला, विषय कट. म्हणजे हा फॉर्म्युला जो आहे, साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1, याला म्हणायचं आयडेंटिटी. याला काय म्हणायचं? आयडेंटिटी. याला म्हणायचं समानता, त्रिकोणमितीय समानता. लक्षात येते का? बस. मग इथं साइन थीटाची किंमत घालायची आणि त्याचा वर्ग करायचा. इथं कॉस स्क्वेअर थीटा काढायचाच आहे. आता हा इज इक्वल टू 1. मग साइन थीटाची व्हॅल्यू काय आहे? दिलेली आहे 11/61. इथं 11/61. या ठिकाणी लक्षात घ्या, आता स्क्वेअर करायचा आहे किंवा ह्याला पलीकडे ढकला, कारण ह्याची किंमत काढायची आहे. कॉस स्क्वेअर थीटा बरोबर इज इक्वल टू, या ठिकाणी 1 मायनस, ह्याला पलीकडे ढकलला असा, हे प्लस आहे ना सर, प्लसचं काय होईल? मायनस 11/61 ब्रॅकेट स्क्वेअर. काय चुकलं का बघा? 11चा स्क्वेअर करा, म्हणजेच कॉस स्क्वेअर थीटा बरोबर, गडबड नाही काही नाही, एकदम शांत डोकं, 1/1 मायनस 11चा स्क्वेअर पाठ आहे सर. 11चा स्क्वेअर 121. 61चा स्क्वेअर कोणालाही पाठ असणं शक्य नाही. त्यामुळे 61चा स्क्वेअर आपण करूया. दॅट इज 61 × 61. बघा बरोबर आहे का? म्हणजेच 1 1 जा 1, 1 6 जा 6. या ठिकाणी 6 गुणत असताना एक घर सोडा, प्लस लिहा किंवा शून्य लिहा. 6 1 जा 6, 6 6 जा 36.
म्हणजे हे 1 6 आणि 6 12 इथं 1 आलं 7 आणि प्लस 7 3721 किती आलं बघा सर 3721 हे तुमच्या लक्षात आलं किंवा सर 3721 आता सर काय करायला लागेल कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू छेद वेगवेगळा छेदात छेदांचा गुणाकार करा अंशात तिरकस गुणाकार करा छेदात छेदांचा गुणाकार 3721 1 जा 3721 दोघांचा गुणाकार लिहिला वजा चिन्ह वर तिरकस गुणाकार करा ह्यानी ह्याला गुणा यानं याला गुणा 3721 1 जा 3721 यानं याला गुणा 121 1 जा 121 वजा बाकी करा मुलांनो कॉस स्क्वेअर थिटा बरोबर आडवी रेष 3721 आता ह्या दोघांची वजा बाकी आहे मुलांनो 3721 मायनस 121 वजा बाकी 1 1 गेले 2 2 गेले हे 6 हे 3 3600 किती आलं बघा सर 3600 बघा लक्षात येते का 3600 आता मुलांना 36चं स्क्वेअर रूट 6 हे स्क्वेअर आहे आता स्क्वेअर रूट घ्यायचं हे टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स म्हणजेच कॉस थिटा इज इक्वल टू स्क्वेअर रूट घेतलं डोक्यावरचे 2 काढले 3721 म्हणजेच 61 इंटू 61 3721 म्हणजे 61 इंटू 61 म्हणजे ह्याचं स्क्वेअर रूट 61 म्हणजे ह्याचं स्क्वेअर रूट 61 मग ह्याचं स्क्वेअर रूट किती तर 36चं स्क्वेअर रूट 6 आणि 2 शून्यचं स्क्वेअर रूट 1 शून्य 2 शून्यचं स्क्वेअर रूट 1 शून्य कारण 6चा वर्ग 36 1 शून्यचा वर्ग 2 शून्य 3600चा स्क्वेअर रूट 60 तुम्ही 60 इंटू 60 करून बघा उत्तर हे येते 60 इंटू 60 करून बघा हे उत्तर येते त्यामुळे लक्षात घ्या आन्सर किती आलं बघा सर कॉस थिटा इज इक्वल टू त्यांनी सांगितलं होतं कॉस थिटा काढा हे आपलं उत्तर झालं हे कॉस थिटा इज इक्वल टू प्रत्येक स्टेपला लक्षात घ्या 1 टिंब 2 टिंब अशी म्हणूनची खूण देणं अत्यंत गरजेचं आहे लक्षात घ्या सर बरोबर आहे आणि हे जे आहे हा कच्चा भाग हा बाजूला समासात करायचा हा आवश्यकच आहे लक्षात घ्या हा मी करायचा आणि तुम्ही करायचा नाही असं करायचं नाही आता हे मेथड 2 नी सोडवलं आता मेथड 1 नी सोडवूया मेथड 1 म्हणजे काय युजिंग डेफिनेशन्स ऑफ रेशोज किंवा पायथागोरसचा वापर करून म्हणजे ह्याच्यामध्ये आणखीन एक मेथड आहे त्या मेथडनी आपण या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न करूया हेच एक्झाम्पल त्यांनी विचारलं होतं ट्रिगोनोमेट्रिक आयडेंटिटी ते वापरून सोडवलं आता जे आपण करणार आहोत ते मेथड 1 नी बरोबर आहे सर मेथड 1 नी करणार आहोत म्हणजे युजिंग डेफिनेशन्स कळलं का बघा सर युजिंग डेफिनेशन्स दॅट इज युजिंग पायथागोरस असं आपण करणार आहोत लक्षात घ्या मग आता या ठिकाणी आपण बघूया काय दिलंय त्यांनी साइन थिटा इज इक्वल टू 11/61 काय दिले बघा सर साइन थिटा इज इक्वल टू 11/61 हे काय आहे लक्षात घ्या सर ह्याला या ठिकाणी म्हणूया गिव्हन ह्यालाच काय म्हणायचं सांगा सर पक्ष पण व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ साइन थिटा व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ साइन थिटा साइन थिटाची डेफिनेशन लिहा साइन थिटा म्हणजेच काय समोरची बाजू भागिले लगतची बाजू समोरची बाजू भागिले लगतची बाजू अपोजिट साइड ऑफ थिटा डिवायडेड बाय हायपोटेन्यूज दिस इज द डेफिनेशन ही झाली लक्षात घ्या डेफिनेशन्स बरोबर ही व्याख्या झाली सर ह्याला मराठीमध्ये काय म्हणायचं सांगा व्याख्या हे व्याख्यानुसार झालं सर लक्षात घ्या मग आता दोघांची तुलना करायची आता तुलना करताना आपल्याला असं दिसतंय का बघा सर अपोजिट साइड ऑफ थिटा इज इक्वल टू 11 साइन थिटाला साइन थिटा आहे बरोबरला बरोबर आहे अपोजिट साइड ऑफ थिटा इज इक्वल टू 11 बरोबर आहे का बघा सर मी इथं थोडी जागा ठेवली बघा सर इथं जरा जागा ठेवली आहे का ते नंतर सांगतो
आणि हायपोटेन्यूज इज इक्वल टू 61. कळते का बघा सर, हायपोटेन्यूज इज इक्वल टू 61. इथे मी जागा ठेवली बघा सर. असं का, तर हे थोडं आपलं चुकलेलं आहे. का चुकलंय तर एक सर्वसाधारण तुम्हाला थोडं पटवून सांगतो, लक्षात घ्या सर. की समजा असं गृहीत धरा की शिक्षक, टीचर आणि स्टुडंट याच्या वयाचा रेशो काढायचा आहे. रेशो ऑफ एज ऑफ द टीचर अँड एज ऑफ द स्टुडंट असं काढायचं, असं गृहीत धरा. या ठिकाणी शिक्षकाचं वय म्हणजे माझं, समजा माझं वय 60 आहे. तुम्ही विद्यार्थी आहात, स्टुडंट, समजा तुमचं वय 15 आहे. मग या दोघांचा भागाकार केला. भागाकार केल्यानंतर काय होईल सांगा सर, तर 15 1 जा 15 आणि 15 4 जा 60. बरोबर आहे का बघा सर. मग या ठिकाणी काय झालं, टीचर डिवायडेड बाय स्टुडंट इज इक्वल टू 4/1. मग याचा अर्थ टीचरचं वय 4 आणि स्टुडंटचं वय 1 असं आहे का. मी तुम्हाला 4 वर्षाचा दिसतो का, का तुम्ही 1 वर्षाचे आहात का, नाही आहे. तसं आत्ता झालंय. अपोजिट साइड ऑफ थीटा इज इक्वल टू 11 आणि हायपोटेन्यूस इक्वल टू 61 असं झालंय. टीचरचं वय 4, स्टुडंटचं वय 1 असं आहे का, नाही आहे. मग ते कसं आहे, तर त्याला कुणीतरी गुणायला लागतं मुलांनो. ह्याला कुणीतरी गुणायला लागतं, त्याशिवाय वय निघत नाही. आता 4 ला कुणी गुणायला पाहिजे, तर 15 न गुणायला पाहिजे. 1 ला कुणी गुणायला पाहिजे, 15 न गुणायला पाहिजे. म्हणजे लक्षात घ्या, टीचरचं वय 15 चौक 60 आणि स्टुडंटचं वय 15 एक्के 15. कुणीतरी गुणावं लागतं. मग आता ह्याला कुणी गुणायचं, आम्ही माहित नाही ना. हिथं माहित होतं 15 भागलं होतं, त्यामुळे 15 गुणायचं आम्हाला माहित होतं. मग हिथं ह्याला कुणी गुणायचं, तर कुणीतरी गुणल्याशिवाय प्रत्यक्ष वय येत नाहीत किंवा प्रत्यक्ष व्हॅल्यूज येत नाहीत. मग ह्याला लक्षात घ्या, अपोजिट साइड ऑफ थीटा किती असेल त्या त्रिकोणाची, तर ते जर तुम्हाला यायचं असेल तर ह्याला कोणीतरी गुणावं लागतंय. मग ह्याला आपण के नी गुणायचं. ही कॉन्स्टंट टर्म आहे, कॉन्स्टंट टर्मनी गुणायचं, जसं 15 गुणले. आणि म्हणून इथं उत्तर येणार अपोजिट साइड ऑफ थीटा इज इक्वल टू 11K आणि इथं हायपोटेनियस इज इक्वल टू 61K. हे जर के नी तुम्ही नाही गुणलं तर नुसतं 4 आणि 1 सारखं होईल. टीचर 4 वर्षाचा, स्टुडंट 1 वर्षाचा असा त्याचा अर्थ होईल, जे चुकीचं होईल, लक्षात घ्या. आणि म्हणून तुम्ही हे लक्षात ठेवा की ह्याला कुणीतरी गुणावंच लागेल. त्यामुळे हे के नी गुणणं किती गरजेचं आहे हे तुम्हाला कळावं म्हणून मी या ठिकाणी सांगितलं, लक्षात घ्या सर. आता आपण काय करायचं सांगा सर. आता आपण करत असताना पायथागोरस काढायचा मुलांना. म्हणजे पायथागोरस म्हणजे पायथागोरस काढत असताना बघा सर असा घेतला, हा राईट अँगल ट्रायंगल, बरोबर आहे का बघा सर. ए बी आणि सी, बरोबर आहे. हा अँगल लक्षात घ्या थीटा. ही थीटाच्या समोरची बाजू किती आहे, 11K. ही थीटाची हायपोटेन्यूस तर आम्हाला माहीतच नाहीये, हे लगतची बाजू आहे, माहीत नाही, एक्स. ही हायपोटेन्यूज आहे, 90च्या समोरची बाजू 61K, बरोबर सर. मग आता वापरा पायथागोरस. ह्याच्यामध्ये पायथागोरस वापरा सर, लक्षात घ्या. म्हणजे युझिंग पायथागोरस थेरम, युझिंग पायथागोरस थेरम. काय आहे पायथागोरस थेरम, तर या ठिकाणी लक्षात घ्या, उभ्या बाजूचा वर्ग अधिक आडव्या बाजूचा वर्ग बरोबर तिरक्या बाजूचा वर्ग. ह्याच्यात उभी बाजू घाला, ह्याच्यात आडवी बाजू घाला आणि ह्याच्यामध्ये तिरकी बाजू घाला. उभ्या बाजू म्हणजे कुठली सांगा, AB. आडवी बाजू म्हणजे कुठली, BC. तिरकी बाजू म्हणजे कुठली सांगा सर, AC. पायथागोरस. मग लक्षात घ्या, इथे कंसाचा वर्ग अधिक कंसाचा वर्ग बरोबर कंसाचा वर्ग घाला बरं व्हॅल्यूज. AB ची व्हॅल्यू 11K, BC ची व्हॅल्यू X आणि AC ची व्हॅल्यू 61K. काय चुकलंय, तर या ठिकाणी मुलांना हे सोडवा. सोडवत असताना काय होणार सांगा सर, x² बरोबर इट इज इक्वल टू, ह्याला घ्या पलीकडं, दॅट इज 61K ब्रॅकेट स्क्वेअर
मायनस हे प्लस आहे ना, प्लसचं मायनस 11k ब्रॅकेट स्क्वेअर, बरोबर आहे का बघा सर? म्हणजे कसं होईल बघा सर, एक्स स्क्वेअर इज इक्वल टू या ठिकाणी लक्षात घ्या 61चा स्क्वेअर आत्ताच केलाय बघा आपण. 61चा स्क्वेअर किती आहे? 3721. 61चा स्क्वेअर 61 इंटू 61 3721 म्हणजे किती आला बघा सर? 3721 के चा वर्ग के स्क्वेअर मायनस 11चा स्क्वेअर 121 के स्क्वेअर. म्हणजेच एक्स स्क्वेअर इज इक्वल टू या दोघांची वजाबाकी ती सुद्धा आपण केली बघा इथं. 3721 मायनस 121 ही वजाबाकी दिसते का बघा सर? 3721 मायनस 121 3600. मग ही वजाबाकी 3721 121 किती आली वजाबाकी? 3600 के स्क्वेअर. आता याचा स्क्वेअर रूट, ह्याचा स्क्वेअर रूट घेताना एक्स स्क्वेअरचं स्क्वेअर रूट एक्स, या ठिकाणी 3600चं स्क्वेअर रूट, 36चं स्क्वेअर रूट 6, 2 शून्यचं स्क्वेअर रूट 1 शून्य, के स्क्वेअरचं लक्षात घ्या के, एक्स बरोबर 60k हे कळते का बघा सर? त्यामुळे इथं एक्सची व्हॅल्यू किती आली बघा सर? इथं एक्सची व्हॅल्यू आली 60k हे कळते का बघा सर? ही एक्सची व्हॅल्यू किती आली सांगा सर? 60k आली ही व्हॅल्यू. आता तुम्हाला काय काढायचं आहे सांगा सर? तुम्हाला काढायचं आहे फाइंड कॉस थीटा. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ द कॉस थीटा? तर कॉस थीटा इज इक्वल टू बघा सर, कॉस थीटा इज इक्वल टू लबाक लगतची बाजू भागिले कर्ण म्हणजे ऍडजसंट साइड ऑफ थीटा डिव्हायडेड बाय लक्षात घ्या हायपोटेन्यूज. तुमच्या लक्षात येते का बघा सर? मग या ठिकाणी लक्षात घ्या म्हणजेच कॉस थीटाची व्हॅल्यू जी आहे या ठिकाणी बघा लक्षात घ्या, कॉस थीटा इज इक्वल टू आडवी रेष काय आहे? थीटाच्या लगतची बाजू बीसी, थीटाच्या लगतची बाजू किती आहे? बीसी. आणि लक्षात घ्या कर्ण किती आहे? एसी. बघा काय चुकले का? मग शेवट कॉस थीटा व्हॅल्यू घाला, उत्तर येते सर. देअरफॉर कॉस थीटा इज इक्वल टू व्हॅल्यू येते, कॉस थीटा इज इक्वल टू कळते का बघा सर? बीसी ची व्हॅल्यू किती आहे? 60k. आणि मला सांगा एसी ची व्हॅल्यू किती आहे? 61k. कळते का बघा सर? के ला के कॅन्सल सर, के ला के कॅन्सल, गुणिले चिन्ह आहे. देअरफॉर आन्सर इज कॉस थीटा इज इक्वल टू 60/61. कॉस थीटा इज इक्वल टू 60/61 हे कळते का बघा सर? म्हणजे हे दोन्ही सेम आहे. सर्वसाधारणपणे ही मेथड मुलांना सोपी वाटते. ही आयडेंटिटी जी आहे ही 10वीवर आधारित आहे, ही 9वीवर आधारित आहे. ही 10वीवर आधारित आहे, ही 9वीवर आधारित आहे. दोन्हीपैकी कुठल्याही मेथडनं सोडवलं तरी चालतं. पण जर असं म्हटलं युजिंग ट्रिगोनॉमेट्रिक आयडेंटिटीज तर असंच सोडवायला पाहिजे, ह्याला मार्क्स मिळणार नाही. काहीच म्हणलं नाही तर ह्यानं चालेल. आता फॉर एक्झाम्पल इथं काही म्हणलं नाही, ह्या एक्झाम्पलमध्ये काही म्हणलं नाही त्यांनी की ट्रिगोनॉमेट्रिक आयडेंटिटीजनं वापरा का या ठिकाणी या डेफिनेशन्सनी वापरा, काही म्हणलं नाही. मग तिथं यावेळेला ही मेथड चालू शकते लक्षात घ्या. आणि इथं सगळे ऑदर रेशोज काढायचे, त्यामुळे पायथागोरसचं उपयोगी पडतं लक्षात ठेवा. हे सॉल्वड एक्झाम्पल आहे. सेक थीटाची व्हॅल्यू दिलेली आहे, टॅन थीटा काढायचं आहे. इथं सेक थीटाची व्हॅल्यू दिलेली आहे, टॅन थीटा तर काढायचाच आहे प्लस सगळंच काढायचं आहे. हे सगळंच म्हणजे काय लक्षात घ्या सर? इथे तुम्हाला काय काय काढायला लागणार आहे लक्षात घ्या सर? सगळं म्हणजे काय काय लक्षात घ्या सर? साइन थीटा काढावा लागेल, बरोबर सर. कॉस थीटा काढावा लागेल, टॅन थीटा पण काढावा लागेल, साइनच्या उलट कोसेक थीटा पण काढावा लागेल, कॉस थीटाच्या उलटा सेक थीटा हा तुम्हाला काढावा लागणार नाही कारण तो दिलेला आहे. सेक थीटा काढण्याची गरज नाही कारण तो दिलेला आहे. टॅन थीटाच्या उलट कॉट थीटा तुम्हाला काढावा लागेल लक्षात घ्या सर. म्हणजे एकूण 6 पैकी 1 दिलेला आहे, 5 काढायचे आहेत. फाइंड ऑदर रेशोज.
मग त्याच्या वेळेला सर तुम्हाला पायथागोरसच जास्त उपयोगी पडतो ह्या एक्झाम्पलमध्ये. त्यामुळे आपण इथं म्हटलं पण नाहीये त्यांनी की आयडेंटिटीचा वापर करा. त्यामुळे ही सोपी मेथड असल्यामुळे आपण ह्याचा वापर करायला सुरुवात करूया सर. लेट अस स्टार्ट. बघा सर आपण हे एक्झाम्पल कसं सोडवायचं. दोघांच्या मध्ये गोंधळ होऊ नये म्हणून ही जरा लक्ष्मण रेषा मारली. बरोबर लक्षात घ्या. तर आता बघा बरं इथे आन्सर घेऊया. तर ते आन्सर घेत असताना मुलांनो सेक थीटा बघा बरं सेक थीटा इज इक्वल टू 13/12 हे लक्षात घ्या. इट इज काय सांगा गिव्हन. ह्यालाच काय म्हणणार बघा सर पक्ष. देन व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ सेक थीटा. सेक थीटाची व्याख्या काय. सेक म्हणजे कॉसच्या उलट. कॉस म्हणजे काय लबाक म्हणजेच ऍडजस्टंट साइड अपॉन हायपोथेनियस. त्याच्या उलट हायपोथेनियस अपॉन ऍडजस्टंट साइड. हायपोथेनियस अपॉन ऍडजस्टंट साइड म्हणजे लक्षात घ्या या ठिकाणी असं येईल सेक थीटा इज इक्वल टू हायपोथेनियस अपॉन ऍडजस्टंट साइड ऑफ थीटा. ऍडजस्टंट साइड ऑफ थीटा बघा बरोबर आहे का. सेक थीटा म्हणजे कॉसच्या उलट. कॉसची व्याख्या लबाक लगतची बाजू भागिले करणं म्हणजे ऍडजस्टंट साइड अपॉन हायपोटेन्यूज त्याच्या उलट हायपोटेन्यूज अपॉन ऍडजस्टंट साइड. आता आपल्याला फिगर काढायला लागेल सर लक्षात घ्या. मग फिगर काढूया म्हणजे ह्याच्यावरनं काय आली सांगा सर. हायपोथेनियस किती आली बघा सर. हायपो किती आली हायपोटेन्यूज 13K कळते की बस के लावायचं. ऍडजस्टंट साइड काय आली बघा सर. ऍडजस्टंट साइड ऑफ थीटा किती आली 12K सर कळतंय का बघा सर. मग या ठिकाणी लक्षात घ्या तुम्हाला आकृती काढावी लागेल. ही लक्षात घ्या काटकोन त्रिकोणाची आकृती. बरोबर. ह्याला नाव देऊया ABC. इथं नाव देऊया लक्षात घ्या थीटा. थीटाची ऍडजस्टंट साइड सर ही अपोजिट साइड नको आहे. ही ऍडजस्टंट साइड. ऍडजस्टंट साइड किती आहे 12K आणि हायपोटेन्यूज किती आहे 13K. हे माहित नाही आहे अपोजिट साइड X. यूज पायथागोरस. मग आता युझिंग पायथागोरस कसं करायचं बघा सर. युझिंग पायथागोरस युझिंग पायथागोरस थिअरम कॉमा. काय आहे पायथागोरस थिअरम लक्षात घ्या सर. तर उभ्याचा वर्ग अधिक आडव्याचा वर्ग बरोबर तिरक्याचा वर्ग. ह्याच्यात उभं घाला ह्याच्यात आडवं घाला आणि ह्याच्यात तिरकं घाला. उभं काय आहे बघा सर AB. आडवं काय आहे बघा सर BC आणि तिरकं काय आहे बघा सर AC. की व्हॅल्यूज घाला सर. म्हणजे कसं होईल या ठिकाणी कंसाचा वर्ग प्लस कंसाचा वर्ग बरोबर कंसाचा वर्ग. 12 व्हॅल्यू सर. AB ची व्हॅल्यू X, BC ची व्हॅल्यू 12K, AC ची व्हॅल्यू 13K. X चा वर्ग X स्क्वेअर बरोबर आहे का बघा सर प्लस 12 चा स्क्वेअर 144K स्क्वेअर. 13 चा स्क्वेअर 161K स्क्वेअर. आता ह्याला इकडे घ्यायचं सर म्हणजे कसं होईल बघा सर. इथं एक्स स्क्वेअर इज इक्वल टू लक्ष आहे का बघा सर. एक्स स्क्वेअर इज इक्वल टू हे 169K स्क्वेअर मायनस 144K स्क्वेअर. आता ह्याचं सबस्ट्रॅक्शन करूया सर आपण. मग सबस्ट्रॅक्शन करत असताना 169K स्क्वेअर याचं चिन्ह प्लस आहे मायनस 144K स्क्वेअर. ह्याच्या खाली K स्क्वेअर येईल. 9तून 4 गेले उरले 5, 6तून 4 गेले उरले 2, चिन्ह मोठ्याचं प्लस 25K स्क्वेअर. म्हणजे काय झालं बघा सर. एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 25K स्क्वेअर. स्क्वेअर रूट घ्या. देअरफॉर एक्स इज इक्वल टू 25 चा स्क्वेअर रूट 5 आणि K स्क्वेअरचा स्क्वेअर रूट K.
एक्स इज इक्वल टू 5K. मग इथं एक्सची जी व्हॅल्यू आहे ती आकृतीत भरूया. ही एक्सची व्हॅल्यू जी आहे लक्षात घ्या ती 5K. बघा सर बरोबर आहे का. आता सगळे ट्रिगोनॉमेट्रिक रेशोज लिहायचे. एवढं काम आहे मुलांनो लक्षात घ्या. आता म्हणजे लक्षात घ्या ही झाली अपोजिट साइड. ही कसली झाली सांगा सर अपोजिट साइड. देअरफॉर अपोजिट साइड ऑफ थीटा इज इक्वल टू एक्स इज इक्वल टू 5K. हे झालं सर मला. इथं ऍडजस्टंट साइड माहित आहे, इथं हायपोटेनियस माहित आहे. आता सर सगळ्या डेफिनेशन्स लिहा. सगळ्या डेफिनेशन्स एवढं सगळं लिहायचं. म्हणजे कसं होईल बघा सर. साइन थीटा घाबरायचं नाही. इट इज इक्वल टू लिहा डेफिनेशन. कॉस थीटा लिहा डेफिनेशन. टॅन थीटा लिहा डेफिनेशन. या ठिकाणी साइनच्या उलट कोसेक थीटा डेफिनेशन लिहा. या ठिकाणी कॉसच्या उलट सेक थीटा याची डेफिनेशन लिहा. या ठिकाणी टॅन थीटाच्या उलट कॉट थीटा याची डेफिनेशन. काय आहेत डेफिनेशन्स बघा सर. आता नीट बघा, गडबड नाही काही नाही मुलांनो. साइन थीटा म्हणजे काय. समोरची बाजू भागिले करणं सबाक्क अपोजिट साइड ऑफ थीटा डिवायडेड बाय हायपोटेन्यूज. काय चुकलं. थीटाच्या समोरची बाजू भागिले करणं साइन थीटाच्या उलट कोसेक थीटा मारा याच्या उलट हायपोटेन्यूज डिवायडेड बाय अपोजिट साइड ऑफ थीटा. कॉस थीटा म्हणजे काय बघा सर. कॉस थीटा म्हणजे काय तर कॉस थीटा म्हणजे लगतची बाजू भागिले करणं लबाक्क ऍडजसंट साइड ऑफ थीटा डिवायडेड बाय हायपोटेन्यूज. ह्याच्या उलट म्हणजे सेक थीटा. पण सेक थीटाच्या उलट काय करायची गरज नाही, कारण सेक थीटाची व्हॅल्यू दिलेली आहे. सेक थीटाची व्हॅल्यू गिव्हन आहे लक्षात घ्या 13/12. त्यामुळे याच्यात काही प्रॉब्लेम नाही आहे सर. 13/12 इट्स गिव्हन. ही दिलेली आहे ना सर, त्यामुळे ही काढायची काही गरज नाही. गिव्हन इट्स गिव्हन लक्षात घ्या. मग आता टॅन थीटाची व्हॅल्यू काय बघा सर. टॅन थीटा म्हणजे संबालंबा. समोरची बाजू भागिले लगतची बाजू. थीटाच्या समोरची बाजू भागिले थीटाच्या लगतची बाजू. म्हणजेच इंग्लिशमध्ये कसं अपोजिट साइड ऑफ थीटा डिवायडेड बाय ऍडजसंट साइड ऑफ थीटा. ह्या टॅन थीटाच्या उलट करा. मग टॅन थीटाच्या उलट म्हणजे काय सांगा सर. याच्या उलट घ्यायचं लक्षात घ्या सर. म्हणजे खालचं वर वरचं खाली. ऍडजसंट साइड ऑफ थीटा इथे ऍडजसंट साइड ऑफ थीटा लगतची बाजू आणि हे लक्षात घ्या अपोजिट साइड ऑफ थीटा समोरची बाजू. काय चुकलं का बघा सर. आता या ठिकाणी नुसत्या व्हॅल्यूज भरायच्या सर. भर आलं उत्तर. म्हणजे कसं झालं सांगा. इट इज इक्वल टू हे इट इज इक्वल टू व्हॅल्यूज भरा सर. आता काय प्रॉब्लेम नाही, भरा व्हॅल्यूज. या ठिकाणी आडवी रेष आडवी रेष आडवी रेष आडवी रेष आडवी रेष. आता थीटाच्या ही आकृती बघायला लागते सर. थीटाच्या समोरची बाजू काय आहे AB. थीटाच्या समोरची बाजू आहे लक्षात घ्या AB. आणि कर्ण काय आहे सांगा सर AC. बरोबर आहे का बघा सर. कॉस थीटा लगतची बाजू भागिले कर्ण ऍडजसंट साइड अपॉन हायपोथेनियस. लगतची बाजू आहे BC. लगतची बाजू आहे BC. कर्ण आहे AC हायपोथेनियस. टॅन थीटा म्हणजे काय समोरची बाजू भागिले लगतची बाजू म्हणजेच AB अपॉन BC. म्हणजे सर लक्षात घ्या AB अपॉन BC. बरोबर आहे. कोसेक थीटा म्हणजे काय साइनच्या उलट म्हणजे AB अपॉन ACच्या उलट AC अपॉन AB. कॉट म्हणजे काय टॅनच्या उलट म्हणजे AB अपॉन BCच्या उलट BC अपॉन AB. भरा व्हॅल्यूज सर. आता व्हॅल्यूज घ्या. आता किमती भरल्या की आलं उत्तर सर. बरोबर आहे सर. आता उत्तर आलं. आपल्याला कुठल्याही प्रकारची गडबड नाही आहे मुलांनो लक्षात घ्या. अगदी शांत डोकं. भरा व्हॅल्यूज. काय आहे सांगा. ABची व्हॅल्यू 5K आणि ACची व्हॅल्यू काय 13K. 5K अपॉन 13K 5K अपॉन 13K. आता BC आणि AC. BC 12K AC 13K 12K अपॉन 13K. AB अपॉन BC
हे AB, हे BC, 5K अपॉन 12K, 5K अपॉन 12K, AC अपॉन AB, हे AC आहे अपॉन AB, 13K अपॉन 5K. का इथनं बघून लिहायचं. साईनच्या उलट कोसेक, ह्याच्या उलट मारा, 13K अपॉन 5K, बरोबर आहे सर. कॉट म्हणजे टॅनच्या उलट, मारायच्या उलट, 12K अपॉन 5K. आता के के कट करा सर, उत्तर येत आहे. बरोबर सर, के के कट करून टाका. हे के के कट, के के कट मल्टिप्लिकेशन आहे, हे के के कट. आता उत्तर सर, फायनल आन्सर काय आलं सांगा. इथं उत्तर 5 अपॉन 13, इथं किती आलं सांगा, 12 अपॉन 13. लक्षात येते का बघा सर. इथं किती आलं बघा सर, हे 5 अपॉन 12. इथं किती आलं बघा सर, 13 अपॉन 5. आणि इथं किती आलं बघा सर, 12 अपॉन 5. दीज आर द आन्सर्स. एक ट्रिगोनोमेट्रिक रेशो दिलाय, बाकीचे सगळे काढले. कळलं सर. याच्यामध्ये आपण हे वापरलं नाही, ट्रिगोनोमेट्रिक आयडेंटिटीज वापरली नाही, लक्षात घ्या सर. बरोबर आहे. आणि इथं हे जे सॉल्व्ड एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे, हे तुम्ही होमवर्कला करा. हे जे तुम्हाला मी एक्झाम्पल दिलेलं आहे, हे एक्झाम्पल तुम्ही होमवर्कला करू शकता. हे एक्झाम्पल तुम्हाला आयडेंटिटीनं पण सोडवता येतं. कुठलं सांगा आयडेंटिटी वापरायची, तर सेक स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा. ही आयडेंटिटी वापरली तर सेक थीटाची व्हॅल्यू घाला, टॅन थीटाची मिळते, तीही मिळते. किंवा या पद्धतीनं पण सोडवता येतं. या पद्धतीनं पण सेक थीटाची व्हॅल्यू दिलेली आहे, तुम्हाला टॅन थीटा ही काढता येते. या डेफिनेशनचं सेक थीटावरनं टॅन थीटा ह्यानं पण काढता येते. दोन्ही मेथड्सनी करून घ्या. हे होमवर्कचं एक्झाम्पल दोन्ही मेथड्सनी सोडवा. मी हे ट्रिगोनोमेट्रिकनी सोडवलं नाही, हे पण ट्रिगोनोमेट्रिकनी तुम्हाला सोडवायला येते. सेक थीटावरनं टॅन थीटा काढता येते. अशी वेगवेगळ्या ट्रिगोनोमेट्रिक रेशोज. पण शक्यतो हे असं जे गणित असतं ते आयडेंटिटीजनं विचारत नाही, ते त्रासदायक आहे. त्यामुळे दिस इज द इझिएस्ट वे बाय द डेफिनेशन.